तुम्ही काय आम्ही ॲडिशन टाकली आम्ही अनुभवतोय स्टार्ट केलं का? गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्वांना सस्नेह नमस्कार. प्रतीक नगर फेडरेशनचे उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच प्रतीक नगर निहाय संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सन्मानित सभासद यांचं मी मेरिट ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. आपण आज वेळात वेळ काढून काही लोक तर बाहेरगावावरून आलेले आहेत, तर त्यांचंही विशेष असं मी स्वागत करतो. मी ॲडव्होकेट रवींद्र वाशिवले, कंपनीचा CMD बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहे, ऑडिटर आहे, इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर आहे, इलेक्शन ऑफिसर आहे आणि आर्बिट्रेटर म्हणून कोऑपरेटिव्हच्या पॅनलवरती काम करतो. माझ्याबरोबर सिनियर आर्किटेक्ट आमचे डायरेक्टर कंपनीचे नितीन रानडे सर आहेत. कंपनीचे दुसरे डायरेक्टर केतन तनपुरे ॲडव्होकेट केतन तनपुरे आहेत. आमचे असोसिएट आर्किटेक्ट अजित माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आर्किटेक्ट जे आता प्रेझेंटेशन देणार आहेत तुम्हाला सांगणार आहेत ते करण मेहर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे ॲडव्होकेट जैन मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमची संपूर्ण मेरिटची टीम या ठिकाणी आपल्या प्रेझेंटेशनसाठी उपस्थित आहे. आता सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल की आपण साधारण जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये आमचं प्रेझेंटेशन झालं, लक्षात घ्या. आणि आज आहे आपला एप्रिल. 3 महिन्यांमध्ये आपण सुरुवात करून आज फिजिबिलिटी रिपोर्ट सादर करून टेंडर प्रोसेसला जाणार आहोत, लक्षात घ्या. येत्या काही महिन्यांमध्ये म्हणा 1-2 महिन्यामध्ये आपला डेव्हलपरही सिलेक्ट होऊ शकतो. केवळ ही अचिव्हमेंट ही 3 ते 4 महिन्यामध्ये झाली आहे. त्यामुळं एकदा पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व संस्थेने सहकार्य केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि सर्वांचंच या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी आहे, कारण की आपण सर्वांनी त्या लेवलचं सहकार्य केलं आणि हे सहकार्य केल्यामुळं हे काम शक्य झालं. त्यामुळं पदाधिकारी ज्यांनी वेळ दिला तुमच्या वतीने आणि तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. पदाधिकाऱ्यांमध्ये मी आवर्जून सांगेल की आमच्या गुंडरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की तो माणूस असा आहे की सकाळी आंघोळ केल्यानंतर डायरेक्ट माझ्या ऑफिसला चहा प्यायलाच येतात. काय करायचे बोला, म्हणजे हे तुम्हाला बाहेरगावी काही लोक असतात, काही लोकांचा टच नाही म्हणून सांगतोय. काय करायचे थांबून करून घेतात ते काम, लक्षात घ्या. वन वे ट्रॅफिक नसतं, नाहीतर आम्हाला काय 100 फाईल्स आहेत, लक्षात घ्या. ते आले की लगेच कामाला लागतात आमची यंत्रणा आणि बसून दिवस बसून काम करून घेतात. म्हणून त्यांचं विशेष कौतुक करतो या ठिकाणी. आणि एक तुम्हाला एक साधारण आपलं कामाचं कशा पद्धतीने आपण सुरुवात केली आणि आज इथपर्यंतचा प्रवास कसा आहे एक छोटासा तुम्हाला स्लाईडच्या माध्यमातून सांगतो. आणि मग आपण आजचा जो कार्यक्रम पत्रिका अशी असणार आहे की सर्वात प्रथम फिजिबिलिटी रिपोर्ट करण सर तुम्हाला प्रेझेंट करतील. त्याच्यामध्ये आकडेमोडे खूप लक्षात घ्या, त्यामुळं त्याला थोडं कॉम्प्लिकेशन काही लोकांना वाटेल अरे हे कशाला सांगताय, डायरेक्ट सांगा काय मिळणार आहे कसं होणार आहे. तर तसं नाही आहे, ती प्रोसेसचा भाग आहे. काही लोकांना ही उत्सुकता असते की नाही आम्हाला डिटेलमध्ये सांगा काय असेल ते. त्यामुळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. पहिला फिजिबिलिटी रिपोर्ट, त्यामध्ये आकडेमोडे ती लक्षात ठेवा. कोणाला काही शंका असेल तर नोट करून ठेवा. हा फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे अंतिम रिपोर्ट नसतो. साधारण
काय आपल्याला मिळू शकतं इथं. आजपर्यंत तुमच्या मनाला शंका आहे, अरे त्या सोसायटीला फलानं मिळालं, इकडे एवढं मिळालं, तिकडं तेवढं, आम्हाला किती, आणि अशा ऑफर्स मी तुम्हाला एवढं देतो, मी तुम्हाला तेवढं देतो, न पेपर पाहता म्हणणारे खूप. पण आज आपण जो वर्कआउट केलं तो साधारण पेपर पाहून आपल्याला टेंटेटिव्ह बेंचमार्क म्हणतो आपण त्याला, लक्षात घ्या की काय मिळू शकतो. तीच फिगर मिळेल का, तर नक्कीच नाही, पण त्याच्या खाली मिळणार नाही अशा पद्धतीचा हा रिपोर्ट असणार आहे. म्हणजे आम्ही जो बेंचमार्क सेट केला आहे त्याच्यापेक्षा 1% जास्त मिळेल, पण 1% कमी मिळणार नाही आहे. त्यामुळं फिगर टू फिगर जायचं नाही, फिगर व्हेरी होऊ शकतात, पण हा बेंचमार्क लक्षात ठेवा. जसं आपण कुठलंही घरचं काम काढलं, लग्न काढलं किंवा कुठलं कार्य काढलं की आपण काय म्हणतो, किती खर्च येईल साधारण बाबा याला मला, पण तो खर्च कधीही वाढतच असतो, लक्षात घ्या, कमी नाही होत. तर मग आपल्याला आयडिया येते की मला इंटिरियर करायचं तर मला साधारण एवढे खर्च येऊ शकतो. तसाच हा प्रकार आहे की साधारण आपली सोसायटीचा कॅम्पस बनवण्यासाठी काय खर्च यायला अपेक्षित आहे, असा हा ताळेबंद म्हणजे आपला फिजिबिलिटी रिपोर्ट. आणि मग तो पर्सेंटेज बेसिसमध्ये आपण काढला जातो की साधारण तुम्हाला एवढ्या पर्सेंटपर्यंत म्हणजे जे काही येईल ते घर तुमचं वाढून मिळू शकतं विथ ॲमेनिटीज आणि फॅसिलिटी. पण ते बिल्डर टू बिल्डर व्हेरी होऊ शकतं. म्हणजे आम्ही सांगितलं की तुम्हाला 10% मिळतील, 10% मिळतील असं नाही, कोण 9ही देऊ शकतो, कोण 12ही देऊ शकतो, ते त्याच्या खर्चावरती अवलंबून असतं. पण आपण ते सेट करण्यासाठी एक बेंचमार्क तयार करतो. तो बेंचमार्क तुम्हाला इथं पहिलं फिजिबिलिटी रिपोर्ट प्रेझेंट केला जाईल. ते केल्यानंतर तुमचे काही प्रश्न उत्तर असेल तर त्याच्यावरती आपण साधक बाधक चर्चा करूया. ते झाल्यानंतर मला वाटतं आवड सर येणार आहेत. आवड सर येतील, ते तुम्हाला कायदेशीर काही याच्यावरती थोडंफार 5-10 मिनटं मार्गदर्शन करतील. आणि त्यानंतर इथं तुम्हाला नंतर आपण टेंडरिंगचं वाचन करणार आहोत की टेंडरला आपण जे पुढे जाणार आहोत ते आपल्या टेंडरमध्ये काय असायला हवं आहे, इथं कुठला बिल्डर आपल्याला अपेक्षित आहे हे आपण टेंडरमध्ये टाकणार आहोत. ते टेंडरचं थोडक्यात शॉर्ट म्हणतो आपण समरी, ती तुम्हाला इथं वाचून दाखवली जाईल. नंतर ते टेंडर तुम्हाला ऑलरेडी सर्क्युलेट केलं आहे मला वाटते, ते त्याच्यामध्ये तुमचे काही सजेशन इनपुट असतील तर ते तुम्ही तुमच्या सोसायटीमार्फत फेडरेशनला कळवा. त्याचं सर्व इनपुट तुमचं जे काय असेल ते टेंडरमध्ये इनकॉर्पोरेट केलं जाईल. नंतर ते टेंडर तुम्ही गो अहेड म्हटल्यानंतर आपण ते जाहिरात देऊन प्रसिद्ध करणार पेपरमध्ये, आणि मग आपण बिल्डर्सला टेंडर भरून मागवणार आहोत. ती पुढची प्रोसेस सांगितली जाईल. पण साधारण असं, आणि त्यानंतर ही सभा जी आहे ती आपली सभा ही भोजनोत्तर संपेल, बरोबर ना सर? अशा पद्धतीचा आपला आजचा कार्यक्रम आहे. हां, तर आता मी एक स्लाईडच्या माध्यमातून थोडं सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्वात अगोदर तर PMCच्यासाठी तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली होती की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट करायचे. त्यासाठी जे इच्छुक प्रोजेक्ट PMCवाले असतात तर तुमच्याकडे काहीतरी 16 PMC आल्या होत्या. त्यापैकी तुम्ही 3 शॉर्टलिस्ट केल्या होत्या आणि तिघांचंही प्रेझेंटेशन इथं शेजारी झालं होतं, आठवत असेल तर. पुढं नेक्स्ट. त्यानंतर हे तुम्हाला आम्ही आमचे ऑफर दिल्या होत्या. हे आमचं प्रोफाईल आणि ऑफर तुम्हाला सबमिट केलं होतं. त्या अनुषंगाने तुमच्या जे PMCचं कोटेशन्स मागवलं होतं ते आम्ही कोटेशन दिलं. त्यानंतर आम्ही इथं प्रेझेंटेशन 2 डिसेंबरला इथं प्रेझेंटेशन केलं असेल. काही सभासद असतील, बऱ्यापैकी होते, आठवत असेल तर आमचं प्रेझेंटेशन झालं होतं. नेक्स्ट. आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर सर्व सोसायटींनी त्यांची स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कॉल केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जी अपेक्षित PMC आहे तसं तुम्ही फेडरेशनला कळवा की आम्हाला कुठली PMC अपॉइंट करायची आहे वगैरे. तर एकमताने सर्वच्या सर्व संस्थांनी सांगितलं होतं, तुम्ही ठराव पास करून सांगितलं की आम्हाला मेरिट बरोबर जायचं. हे तुमच्या ठरावाची सर्व सोसायट्यांची पत्र आहेत. नेक्स्ट. त्यानंतर तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट दिली होती. आमचं ऑफिस तुम्हाला व्हिजिट करायचं होतं. तो तुमचे जे त्याच्यामध्ये पदाधिकारी दिसत आहेत, बऱ्यापैकी तुमचे पदाधिकारी आहेत ते आमच्या ऑफिसला आले. काही शंका निरसन असेल, काही आमचा सेटअप पाहायचा असेल तर तो त्यांनी पाहिला. त्या दिवशी आम्हाला काही प्रश्न उत्तरं केली की किती स्टाफ आहे किंवा जे काय. तर आमचा 70 जणांचा स्टाफ आहे. तो आर्किटेक्ट, इंजिनियर वगैरे सगळा सेटअप आमचा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर काही शंका होत्या, त्या शंकांचं निरसन केलं आणि मग आम्ही एकत्ररित्या तुम्हाला काही आमच्या साईटही तुम्हाला पाहायच्या होत्या. मग आपण काय केलं की आमच्या ज्या काही साईट चालू आहेत, ऑनगोईंग्स आहेत, तर त्या ऑनगोईंग साईट पाहिजे होत्या. त्यासाठी आपण साईट व्हिजिट त्यानंतर केल्या. तर ह्या साईट व्हिजिटचे फोटो आहेत. तुमचे पदाधिकारी आले होते तर साईट व्हिजिटही आमच्या केल्या. त्यानंतर नेक्स्ट.
त्यानंतर सर्व्हिस ॲग्रीमेंट झाली, तुमच्या आणि आमच्यामध्ये करार झाला की आम्ही काय काय सर्व्हिसेस तुम्हाला ऑफर करणार आहोत. म्हणजे असं नको व्हायला की मी बोलताना 10 सांगितल्या आणि तुम्ही म्हणणार 12 सांगितल्या आणि मी म्हणणार नाही मी 8च सांगितल्या होत्या. त्यामुळे जे बोललो आहे ते सगळं सर्व्हिस ॲग्रीमेंटमध्ये आलेलं आहे. सर्व्हिस ॲग्रीमेंट फेडरेशनच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे. त्याच्यावरती सर्व सभासदांनी सह्या केल्या. फक्त 2 नंबर आणि 4 नंबरच्या बिल्डिंगने सिग्नेचर नाही केल्या होत्या, कारण की 4 नंबर बिल्डिंगचे इलेक्शन व्हायचं बाकी होतं. त्यामुळं त्या बिल्डिंगचं थांबलं होतं. 2 नंबरच्या बिल्डिंगनी सही नव्हती केली. त्यानंतर मी स्वतः इलेक्शन ऑफिसर असल्यामुळे मागे 4 नंबर बिल्डिंगचं इलेक्शन घेतलं प्रॉपर आणि तुमची जी कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे ती फॉर्म करून दिली तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही पाहताय. आणि त्यानंतर करारावरती सह्या झाल्यानंतर इथं बोर्डचं अनावरण झालं. आपलं जो तुम्ही गेटवरती बोर्ड पाहताय त्या बोर्डचं या ठिकाणी ओपनिंग झालं. अशा प्रकारे नेक्स्ट मग आपलं ॲक्च्युअल कामाला चालू केलं आपण. हे कशासाठी सांगतोय की बरेचशी लोक बाहेरगावी असतात किंवा माहीत नसतं, अरे मीटिंग घेऊन किती दिवस झाले, त्यानंतर यांना इतका वेळ का लागला, काय असतं, काय प्रोसेस असती किंवा कशा पद्धतीने काय काम होतं, त्याच्यासाठी फक्त एक स्लाईड शो बनवला आहे. त्यानंतर आम्हाला काय पेपर्स अपेक्षित होते तुमच्याकडून त्याचे आम्ही तुम्हाला पत्र दिलं की आम्हाला हे पेपर्स लागतात आता पुढच्या कामासाठी. त्या अनुषंगाने तुमचं एक पत्र आलं की हे पेपर्स आम्ही तुम्हाला देतोय म्हणून. अशा पद्धतीने तुमचं पत्र आलं आणि त्याच्यावर पेपर्स आले. त्यानंतर तुमचे जुने प्लॅन्स जे आहेत, जुने 30 वर्षापूर्वीचे, ते घेतले आम्ही. ते ऑटोकॅडमध्ये ड्राफ्टिंग केलं. तुमचा जुना फ्लॅट कसा आहे तो तिथं ड्राफ्ट केला. हे आमच्या आर्किटेक्टची टीम ड्राफ्ट करताना तुम्हाला दिसते. हा ड्राफ्टिंग केला आणि तुमच्या जागेवरती आलो, मेजरमेंट घेतलं, फिजिकल मेजरमेंट्स घेतल्या तुमच्या. नेक्स्ट हे बघा तुमच्या घराचे मेजरमेंट घेतानाचे फोटो येते. फिजिकल मेजर जवळजवळ 251 पैकी 150 फ्लॅटच्या मेजरमेंट्स आपण घेतल्या. ज्यांनी रिक्वेस्ट केली की आमचंही करा त्यांचंही केलं. ॲक्च्युली टिपिकल फ्लॅटची मेजरमेंट करण्याची गरज असते, परंतु आपण ज्यांनी सांगितलं आमचंही करा करून घेतलं. आपण जवळजवळ 150 फ्लॅटचं आपण त्या ठिकाणी मेजरमेंट घेतलं आणि रेरा कार्पेट एरिया आपण त्या ठिकाणी डिराईव्ह केला. नेक्स्ट टोटल स्टेशन म्हणजे आपला प्लॉट जो आहे ताब्यामध्ये तो किती आहे. कागदावरती समजा आपल्या प्रॉपर्टी कार्डला वेगळा असतो, बऱ्याच वेळा तुमच्या कन्व्हेन्सला दुसराच एरिया असतो, तुमच्या सँक्शन प्लॅनला तिसराच एरिया असतो आणि तुमच्या ताब्यामध्ये 4था एरिया असतो. नंतर जाऊन असे सरप्राईजेस नको ना. तुम्ही जर पेपरवरचा एरिया बिल्डरला आपण दिला उद्या आणि पेपरवरती एरिया असं समजा की 50 गुंठे आणि नंतर बिल्डरनी त्याचं मेजरमेंट केलं आणि त्याला कळलं नाही 50 नाही 40च आहे, मी आता तुमची ऑफर रिवाईज करणार, त्यावेळेस गडबड होईल ती सगळी. त्यामुळे हा सगळा एक्झरसाईज पूर्ण टोटल स्टेशन आम्ही हे सगळं करून घेतलं आणि त्याचा रिपोर्ट सादर केला. नेक्स्ट आणि त्यानंतर जे आहे हा फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे आता तुम्हाला हा प्रेझेंट होणार आहे. तर असा रिपोर्ट विस्तृत स्वरूपामध्ये रिपोर्ट्स बनवलेला आहे आम्ही. तो रिपोर्ट आता तुम्हाला आमचे आर्किटेक्ट करण मेहर हे जे आहेत ते तुम्हाला प्रेझेंट करतील आणि त्यानंतर आपण टेंडरिंगला जाऊया. अशा पद्धतीने आत्तापर्यंतचा जो आपला रोडमॅप होता तो तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितला. आता आपण इथपर्यंत आलो की